नमस्कार मित्रांनो, मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय। या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिला आहे। यामुळे कित्येक बेरोजगार तरुण, तरुणी, दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य आज करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडू इच्छितात। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आणि करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे। पण अशा परिस्थितीमध्ये हिवाळा तर येऊन ठेपलाय, व्यवसायाची तर सुरुवात करायची आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा देखील कमवायचा आहे। म्हणून आपण काय करतात, मग घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी शेड तयार करतात आणि कुठून तरी 500 नाहीतर 1000 पिल्ल खरेदी करतात। तेवढी पिल्ल शेड मध्ये टाकतात आणि एक एक करून मित्रांनो पिल्लू दगावत जातंय आणि अशा परिस्थितीमध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये आपले संपूर्ण पिल्ल एक्सपायर होतात आणि त्यानंतर आपण या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला दोष देत बसतो। मला सांगा, ती पिल्ल एक्सपायर झाली तर याच्यामध्ये गावरान कोंबडीचा दोष आहे का, गावरान कुक्कुटपालनाचा दोष आहे? तर आपल्या मॅनेजमेंटचा दोष आहे मित्रांनो। म्हणून कधीही गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात ही आपल्याला पिल्लांपासून करायची नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सांगा सर की आम्ही कशा पद्धतीने समोर जावं? जे पिल्लू बाहेरून घेतल्यानंतर एका दिवसाचं 50 रुपयाला मिळते, जे पिल्लू बाहेरून घेतल्यानंतर एका महिन्याचं 100 रुपयाला मिळते, त्याच्या जर आपण घरच्या घरी पिल्ल तयार केली तर मित्रांनो अवघ्या 15 रुपयात घरच्या घरी पिल्ल तयार होतात। याचा विश्वास तुम्हाला बसणार नाही, पण मित्रांनो आज तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि कशा पद्धतीने फक्त 15 रुपयात घरच्या घरी पिल्ल तयार करायची हे सुद्धा समजावून सांगणार आहे। आणि बाहेरची पिल्ल खरेदी केल्यानंतर आपलं नुकसान का होते, कसं होते, कशा पद्धतीने होते आणि सोबतच आपण घरच्या घरी जर पिल्ल तयार केली तर ही पिल्ल एकतर स्वस्त मिळतात, पण त्यासोबत घरची पिल्ल कशी मजबूत असतात, घरची पिल्ल कशी तंदुरुस्त आणि निरोगी असतात, सगळं समजावून सांगणार आहे मित्रांनो। आणि अवघ्या 15 रुपयात जर तुम्हाला देखील घरच्या घरी पिल्ल तयार करायचे असतील तर हा व्हिडिओ कृपया मिस करू नका। जर या हिवाळ्यामध्ये तुम्ही या व्हिडिओ प्रमाणे काम केलं तर एका वर्षात म्हणजे समोरचा हिवाळा येईपर्यंत लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात। मग यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने करायचे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपली मदत करत राहणार आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही देखील मला घरातलं सदस्य आणि आपलंस केलं असेल, आपलं मानत असाल तर एक सबस्क्राइब जरूर करा। त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे। या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आपण कमावू शकतात। पण ज्या वेळेस हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनाची आपण सुरुवात करतो
त्यावेळेस शेड बनवून आणि फक्त बाहेरून कोणाकडून तरी 500,000 पिल्ले आणले आणि हे पिल्ले मोठे झाले आणि मी याचे अंडे विकून त्या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावेल. एवढा सोपा सुद्धा हा व्यवसाय नाही मित्रांनो. कारण जी पिल्लं बाहेरून आणली ती एक तर आपल्या वातावरणात टिकत नाहीत, जी पिल्लं बाहेरून आणली ती महाग असतात, जी पिल्लं बाहेरून आणली त्यांचं लसीकरण माहित नाही झाले का नाही, जी पिल्लं बाहेरून आणलेली असतात त्यांच्या मात्या पित्याचं म्हणजे पॅरेंट बॅचचं लसीकरण झाले का नाही हे सुद्धा माहित असत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये बाहेरून आणलेली पिल्लं टिकत नाहीत, जगत नाहीत, वाचत नाहीत आणि यामुळे या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकतंय. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलोय की बाहेरची नाही घ्यायची. मग काय करायचं सर? मग काय करायचं म्हणजे 5-50 कोंबड्या घ्यायच्या गावरान, 5-10 कोंबडे घ्यायचे आणि त्यासोबत सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर मशीन घ्यायच्या, घरच्या घरी पिल्लं काढायचे. अहो एका वर्षात तुमच्या फार्मचा काया पालट होणार, कसा होणार ते आता तुम्हाला समजावून सांगतो. तत्पूर्वी मित्रांनो बरेच जण म्हणतात की सर आम्हाला तुमचं गायडन्स पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे, प्रशिक्षण पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, द्याल का? द्यायला तयार आहे ना मी, नाही कुठं म्हणलं. मग घ्यायचं कसं? तर मित्रांनो सोपी आयडिया तुम्हाला सांगतो. 84 21 82 62 62 वर कॉल करायचा. लखन सर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान फोन उचलतील. अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये तुम्ही आमच्या सोबत जॉईन होऊन जाताल. लोक म्हणताल 2 दिवसात 1,500-2 हजार तुम्हाला कुक्कुटपालन शिकवतो. 2 दिवसात कोणीच कुक्कुटपालन शिकू शकत नाही आणि शिकत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो आमच्या सोबत जोडलं जायचं, लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर मित्रांनो दररोज तुम्हाला अपडेट राहावं लागेल आणि यासाठी मित्रांनो अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती घेऊन आलोय अद्भुत संकल्पना मित्रांनो की तुम्ही मिशन मेगा 500 प्रोजेक्ट मध्ये सामील व्हा. दर रविवारी 7 ते 9 लाईव्ह सेशन दुपारी 3 ते 8च्या दरम्यान दररोज तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील लखन सर, ज्यामुळे मित्रांनो गावरान कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला वंचित कुणी करू शकणार नाही. आतापर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय का? नसल केलं तर मित्रांनो आग्रहाची विनंती, असल गरज तर तात्काळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून विनंती करतो 84 21 82 62 62 एकदा कॉल करा, विचारपूस करा. बरं वाटलं जो त्या ठिकाणी जॉईन व्हा, नाही वाटलं सोडून द्या. कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी अजिबात नाही. तर बघा मित्रांनो आता गावरान कुक्कुटपालनामध्ये घरच्या घरी 15 रुपयाला पिल्लू कसं तयार होते त्या पहिले आपल्या संकल्पना बघा. बरेच जण म्हणतात सर कोंबडीपासून सुरुवात करायची का? पिल्लांपासून अजिबात करायची सुरुवात नाही मित्रांनो. कारण पिल्लांपासून सुरुवात केली की आपल्याला अनुभव नसतो, काय नसतो, पिल्लं दगावण्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकते. मग सुरुवात कुठून करायची? कोंबड्यांपासून. किती? माझा आदर्श फॉर्म्युला आहे मित्रांनो. जर तुम्हाला लाखोंचा नफा पाहिजे, 2-3 लाख रुपये महिन्याला कमवायचे एका वर्षानंतर तर 50 गावरान कोंबड्या, 10 गावरान कोंबडे, 5 सेमी ऑटोमॅटिक, 100 अंड्याच्या 5 मशीन, बस एवढं घ्या. तुम्हाला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. आता मशीन कुठून घ्यायचं? तर मित्रांनो मशीन दर्जेदार एकापेक्षा एक मित्रांनो आपल्यापाशी उपलब्ध आहेत. तुम्हाला जर 100 अंड्याची मशीन पाहिजे असेल तर संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. लखन सर तिथं फोन उचलतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि हिवाळा यायला मित्रांनो मजबूत पिलं निघतात, जबरदस्त पिलं निघतात, बॅच चांगली निघते. मग त्या ठिकाणी एकदा विचार करा की आपण जरी गावरान कोंबड्या घेतल्या, कोंबडे घेतले, मशीन घेऊन जर पुढे गेलो तर या ताकदीनं तुम्हाला कुणी वाचू शकत नाही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, लोक म्हणतात मशीन पोहोचला आमचं काम संपलं. आम्ही म्हणतो मशीन पोहोचली, तुमचं ना आमचं नातं जुटलं, आमचं काम तिथून सुरू झालं. आणि तुम्हाला मशीन पोहोचल्या होतं अंडे कसे निवडायचे, अंडे कसे ठेवायचे, लसीकरणाचं वेळापत्रक, ब्रूडिंग, फिडिंग एक ना एक माहिती आमच्या मार्फत पोहोचवल्या जाईल. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ आम्ही सोडणार नाहीत मित्रांनो. तुम्हाला कंटाळा आला तरच तुम्ही फोन लावणं बंद कराल, पण आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करत राहू. जर तुम्हाला इन्क्युबेटर खरेदी करायचं असेल किंवा त्याची माहिती घ्यायची असेल तर तात्काळ संपर्क साधा मित्रांनो 84 21 82 62 62 वर. पटलं तर आमच्याकडून घ्या, नाही पटलं दुसऱ्याकडून घ्या. पण हिवाळ्यामध्ये इन्क्युबेटर शिवाय काम करू नका, कारण इन्क्युबेटर अत्यंत महत्वाचे, तरच या गावरान कुक्कुटपालनात होऊ शकतो या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा. आता सुरुवात कुठून करायची मित्रांनो? सुरुवात तुम्हाला कळालं बघा. 50 गावरान कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला 22-23 अंडे मिळतात. आपण 20च पकडूयात तर 20-20 अंडे रोजची गोळा करायचे. 5 तारखेला 100 अंडे इन्क्युबेटर पहिल्यामध्ये टाका. इन्क्युबेटर 2 नंबरच्या इन्क्युबेटरमध्ये 10 तारखेला, 3 नंबरच्या इन्क्युबेटरमध्ये 15 तारखेला, 4थ्या नंबरच्या इन्क्युबेटरमध्ये 20 तारखेला, 5व्या नंबरच्या इन्क्युबेटरमध्ये 25 तारखेला आणि पहिलं इन्क्युबेटर 26 तारखेला मोकळं होते. त्या 30 तारखेला पुन्हा अंडे टाकू शकतो. एका महिन्यात 600 अंडे आपण त्या इन्क्युबेटरमध्ये टाकणार आणि 600 अंडे एका महिन्यात इन्क्युबेटरमध्ये टाकली तर कमीत कमी 450 पिल्ले मिळतात. यातून 50 पिल्ले दगावली असंही गृहीत धरलं तर 400 पिल्ले वाढवत गेले तर वर्षात कुठं 5000 पर्यंत पोहोचणार. 5000 कोंबड्या असतील तर मित्रांनो त्या माध्यमातून आपल्याला 2250 अंडे मिळणार. काही कोंबड्या असणार म्हणजे 2,000 अंडे धरले तर 20,000 रुपये मिळतात मित्रांनो. त्यातून 10,000 रुपयाचा खर्च केला तर 10,000 रुपये निव्वळ नफा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतो.
आता ही अंडे कुठं विकायची, काय करायचं, सगळं 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 मित्रांनो मिशन मेगा 500 मध्ये जिथं ट्रेनिंग घेतली जाते ना आपली दर रविवारी 7 ते 9, तिथं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आमचा मार्केटिंगचा एक विभाग आहे, आमचा प्रोडक्शनचा विभाग आहे, तिथं सगळ्या प्रकारच्या अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, उत्पादनापासून विक्रीपर्यंत, लसीकरण, औषधोपचार सगळी 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 माहिती मिळते मित्रांनो. त्यामुळे आजच जॉईन व्हा. 84 21 82 62 वर कॉल करून मिशन मेगा 500 प्रोजेक्टमध्ये 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत कोणताही तरुण जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो. या दृष्टीने बघा मित्रांनो की आता आपण त्या पद्धतीने गेलो, पण खरंच 15 रुपयाला पिल्लू तयार होते का? मग तुम्हाला समजावून सांगतो. बघा आता 100 अंडी घेतली 10 रुपये प्रमाणे, 1000 अंडी झाली का नाही? ही 1000 अंडी इन्क्युबेटर मध्ये टाकली मित्रांनो, तुम्हाला सांगतो 75 पिल्लं निघायला काही हरकत नाही. 75 पिल्लं निघाली 1000 रुपयामध्ये, तर 1000 रुपयाला 75 न भागा, लाईट बिल गेलं पकडा. मग तर 75 जर पिल्ला असतील तर 15 रुपयाला एक पिल्लू म्हटलं तर 1125 रुपये खर्च होतात. इथे 1000 रुपये झाले, 550 रुपयाचं लाईट बिल पकडा तर 1050 रुपये, म्हणजे तुम्हाला सांगतो लय झालं 13,500-14,000 रुपयाचा या ठिकाणी खर्च होईल. याच्यापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता नाही, म्हणून लक्षात घ्या. बरं जास्त 15 रुपयाला पिल्लू तयार होते, पण ह्या पिल्लाचा फायदा कसा सांगतो. एकतर हे पिल्लू 15 रुपयाला तयार होते, म्हणून त्या ठिकाणी जर 2-4 पिल्लं दगावले तर भीती वाटते का, टेन्शन येते का? अजिबात नाही. दुसरी गोष्ट, आपल्या घरच्या घरी तयार केली म्हणजे आपल्या वातावरणात मिसळायला काही अडचण नाही. तिसरी गोष्ट, हे पिल्लू जे असते म्हणजे अंडा आपल्या घरच्या कोंबडीचा असते, मग त्या कोंबडीला आहार चांगला असतो, लसीकरण केलेलं असते, म्हणजे आपोआप पुढचे निघणारे पिल्लू सुद्धा तंदुरुस्त निघते. आणि पॅरेंट्स बॅचची काळजी घेतल्यामुळे पिल्लं समोर टवटवीत दिसतात, आकर्षक दिसतात, त्याच्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे अंडे उत्पादन जास्त मिळते आणि कोंबड्याचं वजन सुद्धा जबरदस्त वाढायला काहीही हरकत राहत नाही. यामुळं महागाचं पिल्लू बाहेरून आणायचं नाही, बाहेरचं पिल्लू आपल्या वातावरणात टिकत नाहीत. मग उपाय काय? घरच्या घरी कोंबड्या घ्या, इन्क्युबेटर खरेदी करा आणि घरच्या घरी पिल्ले काढा. बघा 10 रुपयाला बाहेर अंडे विकतात ना, 100 अंडे होतात 1000 रुपयाची आणि 75 पिल्लं प्राप्त आपल्या मशीनमधून तर आरामशीर होतात. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 13-14 रुपयाला मिळेल, जास्तीत जास्त 15 रुपयापर्यंत मित्रांनो एक पिल्लू मिळते. 15ला मिळेल काही, 14ला मिळेल काही, 16ला मिळेल. मला सांगा एका दिवसाचं बाहेरचं पिल्लू 50ला घेण्यापेक्षा, डोक्याला हेडॅक ठेवण्यापेक्षा, ते तंदुरुस्त आहे का नाही, ओरिजिनल आहे का नाही, एवढ्या डोक्याला हेडॅक घेण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा ना. कशाला आपण स्वतःला अडचणीत आणालो? हे तर आपलं चुकत आहे ना. आपल्याला एका दिवसात श्रीमंत व्हायचंय, पण मला सांगा तूप खाल्लं की रूप दुसऱ्या दिवशी येत नाही ना, आलं तर त्याचा उपयोग होत नसते. म्हणून मित्रांनो 1 वर्षाचा वेळ या व्यवसायाला कृपया द्या, माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही नवीन गावरान कुक्कुटपालक बांधव असाल तर एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, 50 कोंबड्या 10 कोंबडे, 100 अंड्याच्या 5 मशीन, बस. पुढच्या वर्षीपर्यंत 4-5 हजार कोंबड्या तयार करू आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावल्याशिवाय राहणार नाहीत आपण. आणि 15 रुपयामध्ये पिल्लू कसं तयार करायचं आता समजलं ना तुम्हाला. मग तात्काळ मित्रांनो, ज्यांना गरज आहे एका मशीनची 1 घ्या, ज्यांना गरज आहे 2ची 2 घ्या, ज्यांना 5 घ्यायच्या 5 घ्या, हरकत नाही. प्रत्येकाला मशीन मिळेल. पुन्हा दिवाळीनंतर भाव वाढतील, पुन्हा म्हणताल सर तुम्ही तर फोन लावला तेव्हा वेगळा भाव म्हणले, आता वेगळा म्हणाले. बघा दिवाळीमध्ये सेल खूप वाढतंय, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी रेट वाढतात. म्हणून दिवाळीच्या आसपास म्हणजे दिवाळीच्या अगोदरच खरेदी करून टाका, कारण हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी असते. म्हणून मित्रांनो अशा पद्धतीने घरच्या घरी 15 रुपयाला पिल्लू तयार करा, मजबूत तयार करा, तंदुरुस्त तयार करा. आपल्या पिल्लाचं त्या ठिकाणी काळजी घेता येते, लसीकरण झालेलं असते, त्यामुळे मित्रांनो चिंता त्या ठिकाणी बाळगायची आवश्यकता नाही. तर या पद्धतीने 15 रुपयात घरच्या घरी तयार करू शकतात आपण गावरान कोंबडीचं पिल्लू, तेही मशीनच्या माध्यमातून. मशीन कशी चालवायची, त्या माध्यमातून पिल्लू कसं प्राप्त करायचं, त्याचं लसीकरण, ब्रूडिंग, फीडिंग सगळी माहिती मोफत मशीन पोहोचल्यानंतर आम्ही देतो, काळजी करू नका. मशीन खरेदी करायची असेल तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान संपर्क साधा. 84 21 82 62 62 या क्रमांकावरती लखन सर फोन उचलतील. तिथं माहिती विचारा, पटलं घ्या, नाही पटलं सोडून द्या. कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी नाही. पण दिवाळीनंतर भाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आताच तुम्ही बुकिंग करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्युबेटर तात्काळ उपलब्ध होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की इन्क्युबेटरची किंमत 100 अंड्यांच्या 3200 रुपये, 1200 ॲडव्हान्स, कॅश ऑन डिलिव्हरी 2000 रुपये. या पद्धतीनं काम करा मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाहिजे असेल प्रशिक्षण, मार्गदर्शन, ट्रेनिंग आणि गायडन्स तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा. 84 21 82 62 62 याच क्रमांकावरती लखन सरांना फोन करा. सर आम्हाला उदय सरांच्या त्या ग्रुपमध्ये सामील व्हायचे की जिथं मार्गदर्शन मिळते, तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला मार्गदर्शन देण्याची संपूर्ण सुविधा या ठिकाणी दिल्या जाईल. तर मशीन खरेदी करण्यासाठी सुद्धा संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. आणि त्यासोबतच जर तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे असेल तरी संपर्क साधा 84 21 82 62 62 वर. अशी संधी परत परत मिळत नाहीत. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहणार. इच्छा असेल तर मित्रांनो तुम्ही जॉईन व्हा. आणि जे जॉईन होतील मित्रांनो 500 रुपयाच्या मासिक शुल्काच्या या ग्रुपमध्ये, त्यांच्याशी थेट मी बोलत असतो मित्रांनो. म्हणजे विचार करा, ज्या उदय सरांशी बोलण्यासाठी तुम्ही एवढे दिवस झालं वंचित आहात, त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला बोलायला मिळेल.
म्हणून ही संधी दवडू नका मित्रांनो. मला सांगा, या ठिकाणी आपण काय कुणाला हसून फसून त्या ठिकाणी कमावल्याचा व्यवसाय सांगत नाही. जे काय आहे ते क्लिअर. जोपर्यंत तुम्हाला वाटलं उदय सर बरे तर जोडलं राहायचं, ज्या दिवशी वाटलं की उदय सर व्यवस्थित नाही सोडून द्यायचं, कुणावर बळजबरी नाही. आणि शेवटी विचार करा, आपण गावरान कुक्कुटपालनासाठी अहोरात्र मेहनत करणार, त्यामुळे या गावरान कोंबडीच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला आणि पर्यायानं आपल्या भारताला पुढे नेऊन भारताला नंबर 1 ची इकॉनॉमी करू. त्यासाठी आपल्याला एकमेकांसोबत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे तात्काळ संपर्क साधा प्रशिक्षण घेण्यासाठी 84 21 82 62 62 वर आणि इन्क्युबेटर खरेदीसाठी सुद्धा 84 21 82 62 62 वर. आणि आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पनेअंतर्गत मी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. 36 जिल्ह्याचे 36 व्हॉट्सअप ग्रुप आहेत मित्रांनो. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मोफत प्रक्रिया आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर त्या ठिकाणी नाव पत्ता टाईप करून पाठवायचं. नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्ही पाठवला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतल्या जाईल. ज्यामुळे मित्रांनो तुमचा आणि आमचा गहन संपर्क त्या ठिकाणी होईल, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला आपापसात चर्चा करण्याची सुद्धा संधी मिळून जाईल. तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर कृपया करून आपण आपलं नाव पत्ता पाठवून द्या. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण चर्चा केली की फक्त 15 रुपयात कशा पद्धतीने आपण घरच्या घरी पिल्ले तयार करू शकतो आणि आपलं टार्गेट पुढच्या हिवाळ्यापर्यंतचं कसं असायला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन. आणि एक विनंती करतो की उद्दिष्ट ठरवा की या हिवाळ्यात मी सुरुवात केली तर पुढच्या हिवाळ्यापर्यंत मी कुठपर्यंत जायला पाहिजे, या दिवाळीत मी सुरुवात केली तर पुढच्या दिवाळीत माझ्याकडे एवढ्या कोंबड्या असायला पाहिजे. जर या पद्धतीनं काम केलं तरच मित्रांनो आपण यशस्वी होऊ शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार. आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.